नमस्कार मंडळी, आजची स्पेशल रेसिपी आहे चमचमीत अशी भरली वांगी. भरली वांगी बनवण्यासाठी आपण इथे घेतलं आहे खोबरं, लसूण आणि कोथिंबीर. हे आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडं जाडसरच करून घ्यायचं. एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. त्यामधला अर्धा कांदा बाउलमध्ये काढून घ्यायचा. आता यामध्ये 4 चम्मच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तयार वाटण घालायचं. दीड चम्मच घाटी मसाला घालायचा. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालून हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं. इथे आपण पाव किलो वांगी घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि याचे थोडेसे देठ कापून घेऊन याला अशा 2 चिरा पाडून घ्यायच्या. आता या वांग्यामध्ये तयार मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व वांगी भरून घ्यायची. वांगी भरून झाली आहेत आणि थोडासा मसाला उरला आहे. कढई तापलेली आहे. त्यामध्ये एक मोठी पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी, जिरे आणि कांदा घालायचा आहे आणि तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये उरलेला मसाला घालून परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला छान असा तेलावर परतून झाला आहे. तर यामध्ये आता आपली मसाला भरलेली वांगी घालून पुन्हा एकदा 2 मिनिटं ही वांगी परतून घ्यायची आहेत. आता यामध्ये अंदाजे 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही वांगी 15 ते 20 मिनिटांसाठी मध्यम गॅसवर शिजू द्यायची आहेत. आता ही वांगी छान अशी शिजलेली आहेत. यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही चमचमीत भरली वांगी भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.